फिरता माघारे तेथे उणे पुरे तुम्ही जाना संसारा हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायणा विठ्ठल विठ्ठल। आता मी चाललेलो आहे संसारामधून किंवा मग संसाराला वाऱ्यावर सोडून चाललेलो आहे। तिथे काही कमतरता असेल काही न्यूनता असेल ते पंढरीश परमात्मा तूच जाणून घ्यायचा आहे। आणि हा एकदम सरळ सरळ शब्दशः अर्थ आपल्या अभंगाचा आहे विठ्ठल 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 विठ्ठल। वैकुंठ वैकुंठ भक्तभूमी कैलास तपोभूमी स्वर्ग भोगभूमी आणि मृत्यूलोक रणभूमी। शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे वैकुंठम भक्तभूमी कैलास तपोभूमी भोगभूमी स्वर्गलोके रणभूमी मृत्यूलोके। हे 4 वर्ग पाडलेले आहेत शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे। आता भक्तभूमी आपल्याला माहिती आहे। भक्तभूमी वैकुंठ ज्याच्या गळ्यात माळ आहे जो भक्त आहे तो कुठं जातो वैकुंठाला जातो। आता आताचा विषय सोडून द्या बऱ्याचशा वर्ष श्राद्धाच्या पत्रिका येत असतात महाराज वैकुंठवासी अमुक तमुक त्याच्या गळ्यात माळही नसती वैकुंठवासी। आता आपण सरळ सरळ अर्थ काय घ्यायचा वैफल्यग्रस्त असो काय का असा हे झालं वैकुंठ भूमी। ही भक्तांची भूमी आहे पंढरीश परमात्म्याच्या पंढरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय भक्तभूमी प्रति वैकुंठ। आता तपोभूमी भगवान शंकरा इतका तपस्वी महान माझ्या तरी ऐकवत नाही असला तर तुम्हाला माहिती असू शकतं पण माझ्या तरी ऐकवत नाही। ही कैलास भूमी तपोभूमी आहे साधना करण्याची भूमी आहे म्हणून सर्वात श्रेष्ठ काय कैलास ही तपोभूमी श्रेष्ठ। आता भोगभूमी स्वर्गलोक बरोबर ना स्वर्गलोक भोगभूमी। तसंच आता रणभूमी रणभूमीकडे आपण येऊ द्या जी मृत्यूलोक आहे ती रणभूमी म्हणून शास्त्रकाराने सांगितलेलं आहे। रणभूमी मृत्यूलोके बरोबर आहे अंतर बरोबर आहे ना थोडं माग ठीक आहे अनुभव कमी असल्यामुळे थोडंसं पुढं माग होत जाईल पण असेल तर निसंकोचपणे सांगायचंय विठ्ठल 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 असो। रणभूमी मृत्यूलोके बरोबर आहे ना मृत्यूलोके। आता आपण म्हणतो जन्माला आलेला मनुष्य आहे एक ना एक दिवस त्याला युद्धाच्या प्रसंगाला सामोरे जावं लागलेलं आहे बरोबर ना एक ना एक दिवस त्याला। आता तुम्ही म्हणाल अहो आम्ही माशी सुद्धा मारली नाही फक्त पाकिस्तानच्या बॉर्डरवर जाऊनच रणभूमी गाजवता येते असं नाही। आपलं आणि आपल्या पप्प्याच्या आईचं भांडण तरी एक दिवस तरी झालेलं असणारच म्हणजे जो जन्माला आलाय त्याला एक दिवस रणांगण गाजवायच लागतं मग ते घरचं असो किंवा बाहेरचं असो बरोबर ना। आता पुढे त्या मृत्यूलोकात जे रणभूमी आहे ते रणभूमीत म्हणजे ते कसे प्रकार पडतात ते 3 प्रकार सांगितलेले आहेत शास्त्रकारांनी देवयोद्धा जीवयोद्धा आणि साधक योद्धा हे आता 3 योद्धे आहेत बरोबर। आता आपल्याला जे काय आहे सर्वसामान्यपणे देवयोद्धा आपल्याला माहिती आहे प्रभू रामचंद्र युद्धाचा प्रसंग आपल्याला माहिती आहे प्रभू कृष्णचंद्र युद्धाचा प्रसंग आपल्याला माहिती आहे म्हणजे हे झालं देवांचं युद्ध। आता थोडक्यात सांगायचं झालं तर प्रभू रामचंद्र सीतेचा शोध घेतल्यानंतर त्या ठिकाणी जायला निघाले लंकेमध्ये पोहोचले आपण जरा लवकर लवकर पोहोचतो करू त्यांना बरोबर असो त्या ठिकाणी गेले सीतामाईला आणण्याकरता गेले अवघे अंगण लगे वीर एकतर युद्धाला सादर हो किंवा मग मरण पत्कर। तू जेवढे जेवढे योद्धे पाठवले असेल पुतना असेल किंवा मारीच असेल किंवा अन्य काही योद्धे असतील राक्षसगण असतील त्यांना सगळ्यांना धूळ चारलेली आहे मरण पत्करायला भाग पाडलेला आहे। आता तू जर शरणागती नाही पत्करली तर मरणाला सामोरे जावं लागेल पण जो
शरण येईल तो रावण असू शकत नाही. मग तो कलियुगातला असू किंवा मग पूर्वीचा रावण असू द्या, रावण कधी शरण येत नाही. त्याप्रमाणे मग प्रभू रामाने रावणाचा वध केला. केला रावणाचा वध, केला रावणाचा वध, केला रावणाचा वध, केला रावणाचा वध. अवघात कोडीला संबंध, अवघात कोडीला संबंध, अवघात कोडीला संबंध. लंका राजा विभीषणा, लंका राजा विभीषणा. थोडासा वरून आवाज चालल्यामुळे वरती गेलं, थोडीशी खाली उडी मारणं गरजेचं आहे. ठीक आहे, असू द्या. आवाज कसा आहे त्याच्यामुळे थोडस वरती खाली होते. आता तुम्ही आजच्या दिवस वर चाला, मग उद्यापासून नुसते खुनानी जरी केलं तरी चालून जाईल, काय पर्याय नाही त्याला. ठीक आहे. असो, प्रभू रामचंद्राने काय केलं? केला रावणाचा वध, अवघा तोडीला संबंध. लंका दिली प्रभू रामचंद्राने, लंका मिळवलेली, स्वतः राज्याभिषेक केला. गाव लंका विभीषणाच्या ताब्यात दिली. खऱ्या अर्थाने लंका विभीषणाच्या ताब्यात देऊन त्यांनी आजपर्यंत हजारो वर्ष होऊन गेले, पण आजही राम प्रभू आपल्यामध्ये जिवंत आहे. त्याचं कारण काय? प्रभू कृष्णचंद्र, प्रभू रामचंद्र. आता कृष्णाने काय केलं? मथुरा मिळवून कोणाला दिली? उग्रसेनाच्या ताब्यात दिली. म्हणजे आजही ते जिवंत आहेत. त्याचं कारण काय? त्यांनी स्वतःसाठी युद्ध केलं नाही, धर्मासाठी युद्ध केलं. आता त्याचा अवतारच हा धर्मासाठीच होता. धर्म रक्षा धर्माचे पालन, धर्माचे पालन. काय मोजक्या 2-3 चाली येतात, त्याच्यातली ही एक चाल करणे पाखंड खंड, पाखंड खंड करणे पाखंड खंड, पाखंड खंड. ये आमा करणे काम, हे आमा
योद्धा चालू होता. आता देव योद्धा म्हणजे देवांना सुद्धा मृत्यू लोकांमध्ये युद्ध करावं लागलं. आता जीव योद्धा आपलं विचारूच नका. बसाया जागा मिळाल्या तरी तू सर इकडं होय तिकडं पुढं सर. अहो 40 गाड्यांची खडखड पाडवारली पण 2 बायांची बडबड परवडत नाही. माफ करतो, माफी मागून बोलतो. 2 आवा 2 जावा 2 बुवा 2 शास्त्री 2 मिस्त्री 2 भट 2 कुत्रे 2 तट मिस्त्री राहिले का? कधीच पटत नाही. जीवाचं जीवाशिवाय जीव योद्धा. आता 2 बाया कुठेही जाऊ द्या, कीर्तनात सुद्धा माफी मागून बोलतो. कीर्तनात सुद्धा अगं सर इकडं थोडी जागा कर. म्हणजे काही ना काही कुठल्या ना कुठल्या अस्तित्वाचं युद्ध चालू असतं. 2 बुवा विचारायलाच नको. आज काकडा मी म्हणणार होतो, तू आलाच कुठून बाबा? मला चाल उचलायची होती आणि तू म्हणला ती बरोबर झाली नाही, काहीतरी चुकीच काढायची. अरे तू म्हणलाय म्हण, अजून 2 वाढू द्या, काय फरक पडतो त्याच्यात? आम्ही नुसतं फक्त सुरांवर भजन आणलेली आहेत. अजितदादांना माहिती आहे आमच्या कुठेही भजन असू द्या टाळ घेऊन उभं राहणार, साथ देणार. मग ते कुठलंही भजन असू द्या. निवृत्ती महाराज आहेत जे, आमचे उद्धव दादा आहेत, लक्ष्मण नाना जाधव आहेत. कुठेही कळू द्या फक्त बरं का. कळायची कुठे तिथं जाऊन बसायचं. फोन आला का कुठल्याही घरी काही असं दुःखाचं कार्य झालं त्या ठिकाणी फोन आला का, अहो आम्ही हजाराची पकवत घेऊ. मग बाकी काही असू द्या, भले एक अभंग असू दे 4-4 वेळा म्हणायचा. जर कुणी म्हणणार नसेल तर 4-4 वेळा म्हणायचं. त्याला पोचवल्याशिवाय यायचंच नाही माग. विठ्ठल विठ्ठल म्हणजे 2 बुवा 2 शास्त्री 2 मिस्त्री. भिंत बांधू द्या बरं एखाद्याने, दुसरा मिस्त्री येऊ द्या. एवढा कशाला वेळ लागतोय त्याला? एवढं मटेरियल किती वाया घालावले हो. ते गुन्ह्यात तरी आहे का? ते पडन त्याला पाणी तरी मारला असं का त्यांनी? मग हा जसा काय समुद्राला पाईपलाईन करणार होता. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचं अस्तित्व आहे. जीवाचं जीवाशी युद्ध. 2 तट म्हणजे 2 घोडे. 2 घोड्यांचं सुद्धा एकमेकांच्या जवळ आले का लाथा मारून बेजार करणार, बरोबर ना? 2 हलगट म्हणजे हेले ना, हलगट 2 हेले, त्यांचं सुद्धा कधी पटायचं नाव नाही. आता 2 जावा यावरून मी सांगतो. आता ते नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये एक दृष्टांत आलेला आहे, सहज आठवलं म्हणून थोडस सांगतो. भगवान शंकर आणि पार्वती माता बघा बरं का, 2 जावांची तळमळ. आता 2 सवतींचं भांडण आलेलं आहे नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये. गंगा गौरी दोघे भांडती आता भगवान शंकर बसले होते कैलासामध्ये आणि कैलासामध्ये निवांत एकदम गुढीत गप्पा चालल्या होत्या हळू आवाजात. एखाद्या गार्डन मध्ये कसं बसावं एखाद्याने त्या पद्धतीने बसले ते. पण महर्षी नारद मुनी त्या ठिकाणी आले. आपले छोटे माऊलींचा एक छान दृष्टांत आहे. त्या ठिकाणी आले आणि पाहिलं, त्यांना काय ते बघवलं नाही. ते म्हणले पार्वती माता इकडे या जरा. ते म्हणले काय झालं काय? भगवान शंकर म्हणले मी येतो 2 मिनिटं, तू थांब. तिला कायला बोलितो बाबा तू? तो म्हणतो नाही नाही तुम्ही जागेवरच बसा, पार्वती मातेचं काम आहे माझ्याकडे. ठीक आहे. पार्वती माता निघाली. हे म्हणले आता पुतण्या पळावल्या यार, ती काहीतरी सरकार उभं करायचा प्लॅनिंग यांचा दिसतोय. पण म्हातारेला हुशार होतं. ते म्हणलं चाव्या सगळ्या माझ्याच ताब्यात, हे पुढे पळवा. गेले. ते म्हणले तुला माहिती आहे का माता? ते म्हणते झालं काय? तुझ्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये काय आहे सांग. असं नाही एखादी अगं ऊ नाही, लीक आहे लीक. लीक असेल म्हणले. ते म्हणले ऊ आहे मोठी. काय झालं काय?
ते म्हणले गंगा मातेला डोक्यात बसवले तुझ्या संग एकदम गोड गोड गप्पा मारतात. त्या ठिकाणी गेले, भगवान शंकराकडे निघाले. पाय आपटीतच पार्वती माता निघाली होती. ते म्हणले काहीतरी ह्या बाबांनी चावी फिरवलेली दिसते, आता आपल्यावर काहीतरी संकट येणार. त्या ठिकाणी गेले. ते म्हणले तुम्ही पहिल्या जटा सोडा. ते म्हणले काय नाही माझ्या केसामध्ये, असं नाही एखादी लीक. ते म्हणले लीक नाही, मोठी ऊ बसलेली आहे, सोडा जटा. आली गंगा माता बाहेर, झाली भांडणं जीवाचं जीवाशी. पटत नाही. आता आपल्याला मेन मुद्दा आला साधक योद्धा. आजच्या अभंगामध्ये काय आलेलं आहे, साधकाचं युद्ध. संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. आता साधकाला खूप अडचणी असतात, साधकाला खूप दुःख भोगावं लागतं आणि त्या दुःखातून पायवाट काढून जो साधना करतो तो खरा साधक म्हणावा लागेल. आता या साधकावरून एक छोटासा दृष्टांत आहे. एका ऋषी असतात देवळात मध्ये, साधू आपण म्हणूयात. ते साधू देवळामध्ये जाऊन बसतात आणि त्या ठिकाणी असे काही तरुण मुलं, काही लग्न झालेले मुलं येत असतात, त्यांच्याकडून साधना शिकायचं काम करतात. आता साधना शिकायचं काम म्हणजे काय करायचं तर ध्यान लावणे, थोडस मंत्र जाप करणे, थोडस म्हणजे काहीतरी सिद्ध पुरुष असावा, तो असावा असलच असं नाही. पण त्यांनी एका मुलाला हेरलं, त्याचे अचूक गुण. ते म्हटले बाळा तू उद्यापासून रोज येत जाशील का, मी तुला मस्त समाधी लावायला शिकवतो. 2-2, 3-3 तास समाधी लावायला त्या मुलाला शिकवलं त्यांनी. आता त्या मुलाला समाधी लावायला शिकवल्यानंतर पूर्ण त्याचं शिक्षण पूर्ण झालं. तो व्यक्ती सकाळी 6ला जर ध्यान लावायला बसला तर 9-9 वाजेपर्यंत महाराज ध्यान लावायचा. आता ध्यान लावायचा तो म्हणला ठीक आहे, आता तू चांगला सिद्ध पुरुष म्हणून नावारूपाला येशील, पण तू आता हे तुझं घरदार सोड, घरात आजी आजोबा, आई वडील, स्वतःची बायको सगळं सोडून माझ्या संग चल. अहो ते म्हणले वेळ लागले का बाबा तुम्हाला, त्यांचा तिळ पापड होईल, जीव सोडून देतील ते सगळे, मी त्यांना सोडून यायला तयार नाही. उगाच तुमच्या नादाला लागलो, मी कशाला येऊ तुमच्या सोबत, माझ्यावर खरोखर खूप प्रेम करतात लोक. तो म्हणतो ठीक आहे घेऊ परीक्षा आपण एक दिवस. तुझी बायको किती वाजता उठते मला सांग तरी. तो म्हणला ती सकाळी 5 वाजता उठती, पूर्वीची बाई होती ती, सकाळी 5 वाजता उठते. बर तुला किती वाजता उठवती ती. तो म्हणला मला बरोबर सगळं झाडलोट उरकून आंघोळ वगैरे उरकून ती मला उठवायला येते. तो म्हणला आता बस एक काम कर, तू फक्त काय करायचं काम, तू ध्यान लावायचं 6 वाजता, बरोबर 6 वाजता तोंडा वाटे नाका वाटे श्वास सुद्धा घ्यायचा नाही, थोडीशी हालचाल सुद्धा करायची नाही, पूर्ण मरून गेल्यागत तू झोपून घ्यायचं. तो म्हणला ओ हे मला जाळून टाकतील, अंतकाळे मज येती सोडविन. तो म्हणतो तू काळजीच करू नको, मी तुला बरोबर टायमिंग वर सोडवायला येतो, तो अजिबात काळजी करायची नाही. ठीक आहे. दुसरा दिवस उजेडला पहाट झाली, बायको आपली तिचं नित्यक्रम केला, तिने काय झाडून भांडी वगैरे काय जे असल ते उरकलं आणि 6 वाजता बरोबर याला उठवायला गेली. तर उठवायला गेली तर याची हालचाल बंद, श्वास बंद, आपला नवरा मरून गेला. तिने आरडावारडा करायला सुरुवात केली. सगळे गावातले जमा झाले, आईबाप जमा झाले, सगळे जमा झाले. त्या ठिकाणी जमा झाल्यानंतर आजी मोठमोठ्याने रडायला लागली, देवा तुला माझी चिठ्ठी कशी सापडली नाही, मला करायला आलं. आता बाप म्हणला अरे आजोबा म्हणला अरे सगळी जमीन तुझ्याच नाव करायची होती, तुझा बाप थोडा याडगाळे, अख्खी जमीन तुझ्याच नाव करायची होती, आता मी कोणाच्या नाव करू, कोणाला बघून जगू. बायको म्हणते आता मी काय करू, मिलीला परवडलं, देवा मला यांच्या माग घेऊन जा. आई म्हणती माझं लेकरू गेलं सोन्यासारखं, आता काय जगून तरी काय उपयोग, कुठंतरी डोकं आपटून मरून जावा. आता बाप म्हणला मी असाही येडात होतो, गेलो असतो तर काय झालं असतं. सगळ्यांनी रडून पार हाय मोकलून टाकली. आणि मग नातेवाईक काय सुतळी बांबू मडक पार एकदम टकाटक मध्ये सगळा कार्यक्रम त्यांनी पार दुरीत आखून ठेवला आणि येऊन बसले सगळे. आता जो समाधी लागला होता त्याची समाधी मोडत आली, पण आता उठताही येत नाही, उठलं तर परत मारून टाकतील, यांचा काही नियम नाही. ठीक आहे, तो झोपून राहिला तसाच. तेवढ्यात साधू आले.
साधू म्हणले रडारड थांबवा, आधी पहिली रडारड थांबवा. ठीक आहे, रडारड तर थांबवली आपण. मला काय झालं, काय आमचं सोन्यासारखं लेकरू गेलो, आता गेलं होतं का घालावलं होतं तात्पुरत्या स्वरूपात महावितरण. थोड्या कालावधीसाठी त्यांनी सांगितलं होतं. तर त्यांनी आले आणि त्यांना हात लावला, थोडासा जागा झाला. बाळ्या, मनात सांगितलं झोपून राहा बाबा, नाही तर तुझ्या सकाट माझाही कार्यक्रम करून टाकते निध. ठीक आहे, तो म्हणला रडू नका. आल्यानंतर म्हातारीचा तोच डायलॉग, देवाला माझी केसी चिठ्ठी सापडली नाही आणि देव कुठं झोपला होता, कुठंतरी देव चुकला. तो म्हणला काळजी करू नका, मी एक सिद्ध पुरुष आहे, मी या बाळाला उठवणार. आता बाळाला उठवायचंय म्हणलं, आता काय करावं लागेल. सगळ्यांना वाटलं आता सिद्ध पुरुष हा काहीतरी चमत्कार करणार, चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, कमराला एक वल्ली अडकवली होती त्यांनी, एक विभूती म्हणूया आपण. आता ते काय होतं त्यात, अहो कसलं काय पिठी साखर ठेवली होती त्याने, आणली ती. तो म्हणला आणा एक ग्लास दूध, चांगलं गावठ्या गायचं. एक ग्लास दूध घेऊन आलं, तिच्यात ती पुडी वतली. यांना वाटलं बाबा काहीतरी सिद्ध पुरुष आहे, लय लांबून काहीतरी वनस्पती घेऊन आलेले आहेत. आता यांनी पिठी साखर वतली होती. तो म्हणला म्हातारे इकडे ये, तू चिठ्ठी मी सापडून देतो, हे पे, पोराला उठून बसू आपण. म्हणली बाळा, अरे जोगड्या, मी अजून कडा कडा चण चावीते, तू मला मारायला निघालाय का? मी नाही अजून काय करू शकत. म्हणले ठीक आहे, आजोबांना सांगू. आजोबा म्हणला अहो, म्हणला आता गेलाय जाऊ द्या, म्हणला माझ्या कशाला नादी लागता, वय झाले, म्हातारा माणूस 4 दिवस दुनिया बघन, मला तर नाही जमायचं. पोराला म्हणले ठीक आहे, म्हणजे मुलाच्या बापाला, जो गेला होता त्याच्या बापाला त्यांनी सांगितलं बाळा आता तू तरी येडगाळा माणूस आहे म्हणतो, अरे तू तरी घे, तो उठन, त्याचा अजून आयुष्य जगायचं. अहो एखाद्या कुटुंबामध्ये एखादा येडा असावं लागत, मला देऊन काय उपयोग आहे त्याचा. ठीक आहे, बायकोला म्हणले, बायको म्हणले मी दुसरं लग्न करीन, पण याला पुढ्यात पडायची तयारी माझी नाही. ठीक आहे, सगळे गेले. आता राहिले आई, वेडी माया असणारी आई. आई म्हणली नाही 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 नाही, हे गृहमंत्री पद माझ्याकडे राखून ठेवले मी कशी जाऊन देईन. म्हणती नाही, जमणारच नाही. आणि मग त्यांनी सांगितलं, एक उपाय सुचवला, आता हे दूध मीच पिणार म्हणतो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. घेतलं बाबा उपाशी होता, चांगला बुकावलेला होता, हान सावळ्या गुळवणी ओढलं अख्खा गालास, पोटभर दूध प्याला. आता पोटभर दूध प्याल्यानंतर आता त्याच्यात काय होतं, पिठी साखर काय होणार आहे त्यांनी. मग बाप म्हणायला लागला, ओ महाराज तुम्ही दूध घेतलं बरं झालं, आता तुम्ही गेले ना, अशी जंक्शन पुण्यतिथी आपण दरवर्षी घाली जाऊ. आता त्यांना ते वाट कसली बघत होते, बाळ कधी उठात याची नाही, बाबा कधी मरतोय. त्यांच्या डोक्यात हा विचार का बाबा कधी जातोय. ते म्हणले चांगला मोठं मंदिर बांधू आपण गावामध्ये, तुमची जंक्शन पुण्यतिथी करू. आता कसलं काय आणि कसलं काय, त्यांनी जे करायचं होतं ते केलं. बाळ ताडकणी उठून बसलं. आता बाळाला त्यांनी सांगितलं, पाहिलं का बाळा, तुझ्यावर किती जीव आहे, म्हणजे तुम्ही साधना करताय, तुझ्यावर किती जीव आहे, तू साधक बनण्याचा प्रयत्न करून साधक करण्यासाठी युद्धाला सामोरे जावं लागणार आहे. आणि हेही एक प्रकारचं युद्धच आहे. जर तुमचं माया मोह तुटला नाही तर तुम्ही साधक बनू शकत नाही. याचं हे जिवंत उदाहरण. बाळाला उठवलं, चालवलं. म्हातारी म्हणली, अरे बाळा कुठं चालला. आता बाळही म्हणतंय तुला चण आणाय चालू, तुला चावायला लय चण पाहिजे होतं ना. विठाल विठाल विठाल. त्या ठिकाणी साधकाला काय काय करावं लागतं आणि त्याग पण करावा लागतो, ते तितकंच महत्वाचं असतं. आणि तसंच साधना करण्यासाठी अजून एक गोष्ट महत्वाचं आहे, आपदर्थम धनम रक्षे. म्हणजे आपत्कालासाठी आपलं काय केलं पाहिजे, धनाचं रक्षण करून ठेवलं पाहिजे. पण ते कुठपर्यंत, आपदर्थम धनम रक्षे आणि आत्मानम सतत रक्षे दारैरपीन धनैरपी.
मग जेव्हा आत्मसन्मानाची वेळ येते मग दानही नको आणि दाराही नको, म्हणजे पप्पेची आई पण नको आणि धन पण नको, आपण आपलं योग्य आहे. मग पार सासूला भाकरी थापा आणलं तरी चालन, पण त्या आत्मरक्षण आलं तर मग बायको सुद्धा नाही आणि धन सुद्धा नाही. आत्मानम सतत रक्षे दाराही रपे धनही रपे. आता एक भगवान शंकरांचं उदाहरण आहे. भगवान शंकर पंढरपूरला रंबादिक नाचती उभ्या तिसरूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. आता वारीला अख्खा महाराष्ट्र अख्खा भारत जातो तसे भगवान शंकरही निघाले, बरोबर ना. आणि त्या ठिकाणी जात असताना ते काही एकटे गेले नाही. माग नंदी, हातामध्ये पार्वती, खांद्यावरती गणपती, अख्खं बिराड चालवलं त्यांनी. भरपूर गर्दी, पार माणसाला माणूस चिट्ट चाललाय. तर ते पार्वती मातेला काही ते पटलं नाही. पार्वती मातेकडे दुसरंच लक्ष. आपलंही तसंच असतं, बरोबर ना. बाया घेतात बांगड्या आणि गडी घेतात घोंगड्या. देवाक काही लक्ष द्यायचा विषयच नाही. नाही आम्ही कळसाचं दर्शन केलंय. अहो कळसाचं दर्शन केलंय तिथं लाईनीत जा, दर्शन कर, तर तुला प्रसन्न होतील पांडुरंग पंढरीश परमात्मा. नाही तर मग जत्रा सोडून जा आणि तिथं 2 तास बस. तो आता गर्दीत चाललायचे, पण मग तुमच्या मनामध्ये आसकंती पाहिजे आपल्या पंढरीश परमात्माच्या चरणाची पाहिजे. आणि तीच आज भगवान शंकराला लागली होती. आणि पार्वती मातेची मानसिकता नव्हती, आत्ताच्या भाषेत मूड नव्हता. मग ते पार्वती माता पद्मताळ्यावर बसली, बरोबर ना. पद्मताळ्यावर बसली आणि पद्मताळ्यावर बसल्यानंतर ती म्हणली मी नाही बाई येणार, तुम्हाला जायचंय जा, पाया पडा, नाही तर तिथं बसून राहा, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. बरं आता माग चाललेत आपले नंदी महाराज, बैल डुलत 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 चाललाय. हो माणसाला चालाय जागा नाही, हा बाबा बैल कुठून घेऊन आला इकडं. ते म्हणले आता ठेवा. मग मारुतीरायाच्या मंदिराच्या समोर बैलाची स्थापना त्या ठिकाणी केली, तिथं बैल ठेवला. आता गणपती बाप्पा खांद्यावर तसे शिल्लक राहिले. बरं गणपती बाप्पा काय गप बसानी, कोणाची शेंडीच वड, कोणाला टपलीच मार, कोणाचा फेटाच वड. ते म्हणले अरे काय आणलंय, ठेव देवळी तिथं. मग ते दारावरती गणपती बाप्पांची स्थापना केली आणि भगवान शंकर मोकळ्या मनाने एकटे त्या ठिकाणी जायला तयार झाले. आपला दृष्टांत कुठपर्यंत होता, पार्वती मातेला त्या ठिकाणी सोडून आत्मानम सतत रक्षे दाराई रपे धनाई रपे तिथपर्यंतच. पण आपण जर खुरपत असताना बांधाव जर काँग्रेस झालाय मोकार, तो आपण ठेवतो का? दृष्टांत अर्धा ठेवणं तसं चुकीचं आहे. जेवढं सांगायचं तेवढंच घ्यायचं, हे ठीक आहे. पण आपल्याला अजून 15 मिनिटं घालवायचे. ठीक आहे, त्या ठिकाणी भगवान शंकर गेले. आता भगवान शंकराला पाहिल्यावरती आपल्यासाठी यांनी बायको सोडली, नंदी सोडलाय, गणपती बाप्पाला सुद्धा बाहेर बसावले. भगवान शंकरांना उचलून पंढरीश परमात्म्याने आपल्या डोकावर घेतलं. हरिहर रूपे पंढरीराव. म्हणजे 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 आपले पंढरीश परमात्मा जे काय आहेत ते हरी आणि डोक्याच्या वरती हर. हरिहर रूपे पंढरीराव. म्हणजे अशा प्रकारची साधना जर केली, आत्मानम सतत रक्षी दाराई रपी धनई रपी. विठ्ठल 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 आणि अशा प्रकारची साधना करत असताना जर काही व्यत्यय आला ना, तो व्यत्यय किंवा मग तो अडथळा पार करण्याकरता काय करावं लागेल हो? कसला तरी त्याग करावा लागेल. आत्मानम धनानम रक्षे दाराई रपी धनई रपी. ते झालं तिथपर्यंत. पण संतांचं काय? संत काय करू शकतात? आता हैबती बाबांचा एक प्रसंग आहे. हैबती बाबा खूप शूर असे सरदार होते. आपल्याला त्यांचं रूप काय बघायला मिळतं?
एक दासत्व म्हणून किंवा मग एक संत म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो, पण ते शूर सरदार, पिळदार मिशा, उंच असा पाणेदार चेहरा, एकदम रुबाबदार कुडीदार चेहरा, 6 फुटाच्या वरती त्यांची हाईट असावी असं त्यांच्या गाथ्यावरचे चित्रावून वाटते. बारीक सखोल अभ्यास नाही, मी जे आहे त्याच्यावरून सांगतो. ते खूप वीर योद्धे होते. आणि एकदा असा प्रसंग आला की त्या ठिकाणी जायचंय म्हणजे कुठंतरी लढाईचा प्रसंग असावा किंवा मग जाण्याचा येण्याचा प्रसंग असावा. जाता जाता भिल्लाच्या टोळीने त्यांना अडवलं आणि जो भिल्लांचा सरदार होता त्यांनी त्याला जेरबंद केलं आणि काळ कोठडीमध्ये टाकून दिलं. हैबती बाबांना काळ कोठडीमध्ये तर टाकलेलं आहे, आता काय करायचं. आणि हैबती बाबा माऊलींचे परमभक्त, परमभक्त माऊलींचे जर संतांना मनापासून अर्थ हाक मारली ना, संत सुद्धा ऐकतात. फक्त ती मनापासून असावी, अर्थतेने असावी आणि खरी असावी. त्यांनी मनोमन हात जोडले. ज्ञानोबराया, मला भिल्लांच्या सरदाराने अडवलेला आहे, माझा कुठलाही गुन्हा नाही, मी काय करतोय, मी तुमचा दास आहे, माझं रक्षण करा. ठीक आहे, माझं रक्षण करा असं म्हटल्यानंतर माऊलींनी भिल्लांचा जो सरदार होता त्यांच्या बायकोच्या स्वप्नामध्ये ते गेले आणि त्यांना सांगितलं, माझा निस्सीम भक्त तुमच्या कैदेमध्ये आहे, त्याला तुम्ही सोडून द्या, तो कुठलाही गुन्हेगार नाही. त्यानंतर मग त्या बायकोने सांगितलं की तुम्ही असं माऊलींच्या निष्पाप भक्ताला अडवलेला आहे, त्याचं सोडून द्या. आता माऊली बाईच्या स्वप्नात का गेले, त्यांना माहिती हे बाईचंच ऐकू शकतं, याला सांगा नाही तर याच्या स्वप्नात गेला तर हा फेटाळून लावीन. असो दे, विनोदाचा भाग. परंतु मग त्यांची सुटका त्या सरदारांनी केली आणि तिथून पुढं अख्खं आयुष्य हैबती बाबांनी माऊलींच्या सेवेमध्ये घातलं. त्यांचं भजन सुद्धा आहे. ते काय भजन आहे? महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर महाराज. हैबती बाबांचा सप्ताह बसल्यानंतर महाराज ज्ञानेश्वर माऊली ह्याच भजनाने कीर्तनाची सुरुवात होती. आपण जसं रामकृष्ण हरी या भजनाने आपण सुरुवात करतो ना, तसं हैबती बाबांचा सप्ताह बसल्यानंतर महाराज ज्ञानेश्वर माऊली. आणि जर कधी हैबती बाबांचं भजन चालू झालं ना, समाधी सुद्धा डोलायची असं सांगतात. बरेचशा कीर्तनांमधून ऐकलेलं आहे, बरेचसे विचारवंत महाराज लोक सांगतात, जर कधी हैबती बाबांचं जर भजन चालू झालं तर माऊलींची समाधी सुद्धा आनंदाने डोलायची, जसं हे विद्यार्थी वृंद आता डोलत होते. देवाला काय मागणी केली हो? संत असू द्या किंवा देवा असू द्या, देवा मला साथ दे, माझं रक्षण कर, देवा धीर दे, माझं रक्षण कर. तुकोबरायांनी दृष्टांतासह पहिल्या चरणामध्ये सांगितलं. राणी निघता शूर न परे माघारी, राणी फिरता शूर न पाये माघारी, राणी निघता फिरे माघारी, राणी निघता शूर न फिरे माघारी,
माघारे रणी निघता सुर न पडे माघा शमद धीरे राखे आता शमद धीरे राखे आता संसाराती अंतरलो दोरे संसाराती अंतरलो दोरे ऐसा मगधीर राखे आता ऐसा मगधीर रणी निघता शूर न फिरे माघारी ऐसा मज धीरे राखे आता देवा मला धीर दे रक्षण कर हैवती बाबांनी तेच मागितलं आता रणी निघता म्हणल्यावर काय येतं आपल्या डोळ्यापुढं छत्रपती शिवाजी महाराज की आपलं आराध्य दैवत आपल्या भूमीमध्ये जन्माला आलेलं दैवत अख्ख्या हिंदूंचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज एकदा सर्वांनी गर्जना करा छत्रपती शिवाजी महाराज की हर हर छत्रपती शिवाजी महाराज रणी निघता शूर न फिरे माघारी याच्यापेक्षा जास्त आणि सरस उदाहरण काहीच असू शकत नाही आता काहीतरी वेगळं सांगायचं कुठलाही गोळा करून सांगायचं त्याच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज सांगितलेले कारण आपला अभंगच तो आहे रणी निघता शूर जीव योद्धा झाला साधक योद्धा झाला देव योद्धा झाला आणि आपला राजा राहिला आता राजा काय करतोय राजाला जर साथ दिली नसती ना मिर्झा राजे जयसिंग असतील किंवा उदय भान असतील हिंदूच आपलेच हिंदू त्यांनी काय केलं आपल्याच विरोधात उभे राहिले जीव योद्धा जीवाचं जीवाशी वैर आता जीवाचं जीवाशी वैर आणि जर हे सगळे एकत्र असते सगळे हिंदू जर एकत्र असते तर मोगलांची माय जणली नसती बरोबर ना कुठलाही प्रवेश करायची म्हणजे जीवांचा जीवाशी आपल्या आपल्यात जर मेळ नाही दुसऱ्याला काय दोष द्यायचा छत्रपती शिवाजी महाराज होते ते आणि त्यातूनही किती मोठे तह करून त्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज रणी निघता शूर तर पहिल्यांदा आपल्याला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज परंतु काही गोष्टी अशा असतात की त्या पण सांगणं गरजेचं आहे साधक योद्धा असेल जीव योद्धा असेल देव योद्धा असेल आपल्याला सगळं बघून आपल्याला अभंगाचा फक्त एक मतित अर्थ असेल तो जरी कळाला आता एवढं पूर्ण सांगण्याजोगा मी विद्वान नक्कीच नाही पण फक्त तुम्हाला जर कळलं ना रणी निघता शूर न फिरे माघारे ऐसा मज धीरे राखे आता पाठीमागे बसलेली जी तरुण पिढी आहे त्यांना माहिती असेल पावनखिंड पिक्चर आपण पाहिलाय पावनखिंड चित्रपट त्या चित्रपटामध्ये एक गाणं आहे तुम्हाला माहिती आहे का आता कोणतं गाणं तर रणी निघता शूर हेच गाणं आहे बरोबर ना महाराज रणी निघता शूर न फिरे माघारे ऐशा मज धीरे राखे आता बाजी प्रभू देशपांडेन करता हे बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे म्हणजे आपले संत तुकाराम महाराजांचं वैभव किती मोठे पहा अजूनही चित्रपटांमध्ये सुद्धा टायटल सॉन्ग म्हणून निवडतात ते गाणं आजही आपण युट्यूब वरती सापडलं तर आपल्याला अभंग नाही सापडत रणी निघता शूर त्या चित्रपटातलं गाणं म्हणजे तो अभंगच अवधूत गुप्तेंनी संगीत दिलेले आहे त्या गाण्याला आणि बहुतेक मला वाटतं आळंदीचे महाराज मेश्राम महाराज यांनी गायलेला अभंग आहे तो परंतु थोडासा मॉडर्न मध्ये गायलेला आहे त्याच्यामुळे लक्षातच येत नाही असाच प्रसंग एक छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कमराला कट्यार बांधत होते कट्यार बांधत असताना त्या ठिकाणी तानाजी मालुसरे आले आपल्या लग्नाचं आमंत्रण देण्याकरता आले आणि पाहिलं आता इतर युद्धाची तयारी आहे
त्यांना काय सांगायला लागत नव्हतं काय करावं लागेल. चिलखत घातलेलं आहे, जिरे टोप घातलेलं आहे, आपल्या कमरेला काट्यार बांधत आहेत आणि आपले राजे, आणि आपण काय करतोय तर लग्नात मिरवतोय. हे कुठंतरी फील होणार आहे. थोडेसे शब्द नवीन येतात, काही जुने येतात. आपली जुनरी भाषा आहे, मिक्स मध्ये रट्टा चालून द्यायचा. असो, ज्या मातृभाषेत जर आपण बोललो ना कमी फसतो. काही ठिकाणी फक्त नाकात बोलायचा प्रयत्न केला का पार हाडला हड होतंय कधी कधी. म्हणजे थोडस आपल्या मातृभाषेत बोलायला ना तर ती थोडीशी गाडा पटकन निघून जातो. त्याच्यामुळे आहे ते आता मी तर ठरवलं जे काय बोलायचं ते मातृभाषेतच बोलायचं, म्हणजे कुठंच गाडी अडत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, हे बघ तुझ्यापर्यंत आलेलं नाही, आपल्याला कोंडाणा घ्यायचा आहे आणि कोंडाणा घेण्यासाठी मी चाललो आहे. तुझ्या मुलाचं लग्न आहे, बिंदास तू निश्चिंत राहा, आम्ही पाहतो. राजे जमणार नाही, आम्ही त्या ठिकाणी जाणार, तुम्ही जायची गरज नाही. आधी लगीन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं. एका शब्दावर लगेच विडा हातामध्ये घेतला, पत्रिका बाजूला ठेवल्या, सुपारी बाजूला ठेवली आणि युद्धाला तयार झाले. युद्धाला तयार झाल्यानंतर गेले तर मोठा करारी गडी होता. आता तो हिंदूच होता. तो करारी गडी उभा उदयभान, खरोखर करारी होते. पण आपल्याशी जर वैर करायला लागेल त्याचा काहीच उपयोग नाही. आता थोडक्यात प्रसंग सांगतो. लढाई चालू असताना शेवटचा क्षण आला आणि शेवटच्या क्षणी तानाजी मालुसरेंची ढाल तुटली. इतक्यात शेलार मामा आले आणि उदयभानाचा खात्मा केला. बाकीचे पळायला लागले सैनिक. हे काय चाललंय? सूर्याजी आले तेथे, तानाजी मालुसरेंचे बंधू सूर्याजी मालुसरे त्या ठिकाणी आले. जे उड्या मारत होते ना त्यांना सांगितलं, तुम्ही उड्या मारून मरणारच आहेत ना, रात्रीच्या अंधारामध्ये लढून मरा. लढून मारायचं. मग जे प्रत्येक जण आलं, उचल धर आपट तोड फोड, हीच नीती केली आणि त्यांनी कोंडाणा मिळवला. तुका म्हणे मज फिरता माघारे, तेथे उणे पुरे तुम्ही जाणं. म्हणजे काही असू, कुठेतरी कमतरता पडली ना, अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी. तुका म्हणे मज फिरता माघारे, तेथे उणे पुरे तुम्ही जाणा. आजची कीर्तन सेवा या ठिकाणी समाप्त झाली. आपल्या